कॉम्पिटिशन? कसलं कॉम्पिटिशन? स्कूल मध्ये अभ्यास नाही केला का? थांब ना. अभ्यास केला? काय शिकवलं? ABCD कसं? A फॉर ॲपल, B फॉर परत जोरात सांग. हा, तर माझं नाव आहे शिवान पाटील. बनवले मी मासे. आहोंना खायचे होते मासे, स्पेशली माझ्या शिवायला खायचे. अशाच नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये. नाईस बेटा, छान प्रयत्न केला. माझ्या शिवायने आज चालू केलं. हे बघ असं बोलायचं, हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नो गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग. आणि कशा आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत असाल. आत्ताच आलाय ना शिवाय स्कूल मधून का ट्युशन मधून? ट्युशन. काय टीत त्यांनी बघितले नाही का तू दाखवतोय तर? मागच्या ब्लॉग मध्ये काही दिसत नव्हतं. तर चला, आता वाजले 6:30. आजच्या ब्लॉगला खूप लेट सुरुवात झालेली आहे नेहमीप्रमाणे. तर नेहमीप्रमाणे मला आज दिवसभर ब्लॉग शूट करायला अजिबात टाइम नाही भेटला. आणि आताही 6:30 वाजले. तेव्हा मला आता शिवायने आठवण दिली की मम्मी ब्लॉग केला का आज? तर म्हटलं नाही रे बेटा, आजही ब्लॉग नाही झालेला आहे. तर तो म्हटला चल ना कर स्टार्ट, असं म्हणून मग आता आम्ही 6:30 वाजता ब्लॉग स्टार्ट करतोय. माझा अजून स्वयंपाक पण बाकी आहे, सगळं बाकी आहे. शिवाय दरवाजा लाव बेटा, डास येतात. आणि आता बघू, एक एक काम होईल. तुम्हाला पमा बघायचा आहे का? आमच्या पमा कुठे आहे? पमाचं बघा काय चाललेलं आहे. काय खाते तू? त्यांना नमस्कार कर. हा, त्यांना नमस्कार कर ना. नमस्कार नाही करायचा आज? मग कर ना. कसे आहात तुम्ही सगळेजण? झनझन. नक्कीच मस्त असाल. आणि एक मिनिट, परम, स्कूल मध्ये काय झालं आज? कॉम्पिटिशन? कसलं कॉम्पिटिशन? स्कूल मध्ये अभ्यास नाही केला का? थांब ना. अभ्यास केला? काय शिकवलं? ABCD कसं? A फॉर कॅट, A फॉर ॲपल, B फॉर परम बोलतोय. आणि याचं काय, याला काय काय माहिती? टीचरने सांगितलं की असं बसायचं आणि पोट दुखायला लागलं का असं व्हायचं. माझे दोन अनमोल रतन, दोन प्रकारचे. एक आहे शिवाय आणि एक आहे शिवान. याचं खरं नाव काय माहिती का? शिवान. काय तुझं नाव? थांब, त्याला नाव सांगते. शिवाय 2 मिनिटं. नाव काय तुझं? जोरात सांग. हा, तर माझं नाव आहे शिवान पाटील. अरे यार, मला स्वयंपाकाला लागू देणार आहे का नाही तुम्ही? तुला काय वाटते? तू बघ ना नीट. मला काय सांग. अरे जशी हवा असेल तशी ते बादल जातील ना का? मी बादल बघायला जाऊ का आता? खरंच बाबा, एक से एक कार्टून आहे माझे. चला आता मी स्वयंपाकाला लागते. आहोंनी आणले. काय आणले रे पप्पांनी? सांगशील? हा, पप्पांनी काय घेतलं? कोणाला आवडतात? तू काय खाणाले? व्हेरी गुड. यांनी आणले आहेत फिश. दादाला सांग. शिवाय त्याला दे बेटा, त्याला काय पाहिजे ते दे. आहोंनी आणले फिश. मला अजिबात आवडत नाही. शिवाय, अरे त्याला नको चिडायला लावू. शिवाय अण्णा, त्याला काय पाहिजे? उठू का? आहोंनी आणलेत फिश. आता मला बनवायचा आहे स्वयंपाक. आता विचारते मी ते फिश कसे बनवायचे. त्यात एक एवढा मोठा आहे की बापरे, त्याला बघूनच मला भीती वाटली की हा कसा बनवायचा.
आता पहिले यांना विचारते कसे बनवायचे काय, आणि मग तुमच्याशी बोलते. आणि स्वयंपाक म्हणजे फिशचं काही मी दाखवणार नाही, कारण या आधी एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं रावस फिश कसा बनवला. आता पुन्हा पुन्हा तेच दाखवायला कसं तरीच वाटतं, बोर होतं. तर मग आता डायरेक्ट मी स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाला की मग तुम्हाला भेटते. चला आता घेते पटकन करून, 7 वाजत आले. चला आता स्वयंपाक झाला माझा. हे बघा इकडे मस्त असे बनवले मी मासे. आहोंना खायचे होते मासे, स्पेशली माझ्या शिवायला खायचे होते. आज बनवली आहे माशांची भाजी आणि भाकरी. बघा कोण आलं इकडे. इकडे दूध तापून ठेवलंय, त्याच्यावर झाकण ठेवायचं राहिलंय. शिवाय जेव्हा पण मी घेते मोबाईल तेव्हाच तुला काहीतरी असतं का? तर फिश खाणारे आहेत फक्त माझे पोरं आणि आहो होणार आहे. हे बघा याने घेतलाच का परत? घेऊ बॅट, घेऊ तुला बॅट, घेऊ लवकर तिकडे फेकू नये, पटकन तिकडे फेकू नये. काय खाल्लं तू? का बरं बिस्किट खाल्लं? तुला काय खायचंय? मटन पीस नाही येते, फिश फिश. तो सांगतोय मटन पीस आणलंय, त्याला खायचे फिश. बोला. हे ना इतके मोबाईलचे वेड आहेत ना हे. आता परम बोलणार आहे काहीतरी. परम इकडे ये, मी काय सांगते. तुला फिश खायचंय, मग पप्पा आल्यावर जेवण करशील ना? फटके देऊ का? बघितलं का आपण काय म्हणतोय, मोबाईल बघेल आणि मग जेवेल. मी जेव घालून देऊ का? मी जेव करून देऊ तुझं? कारण ते फिश काय मला काटे बिटे काढता येत नाही. आपण काही फिश प्रकार खात नाही. खातात ते फक्त हे दोघं कार्टून. हा, हे दोघं कार्टून आणि त्यांचे पप्पा. हो ना पम्मा? हा, मग पप्पा आल्यावरच जेवण करायचं. हा बर का? पॉपी कुठे गेला आपला? आज पॉपी पण काही दिसेना आज. हा ते बघा आमच्या पॉपी तिकडे चालला त्याच्या घरात. चला आता फक्त किचन आवरायचं आहे मला. किचन ओटा, भांडे वगैरे झालेले तसे. आता किचन वगैरे आवरून घेते. मग थोडं काम आहे एक्स्ट्रा, ते करते. जर आहो आल्यावर जर जेवणाचा व्हिडिओ घेता आला तर घेते. आमचा पमा कसा फिश खातो ते पण तुम्हाला दाखवते. पण जर व्हिडिओ घेता आला तर, कारण होतं असं की विसरूनच जाते मी सहसा की आपला ब्लॉग चालू आहे आणि आपल्याला जेवताना व्हिडिओ घ्यायचा आहे ना, हेच विसरून जाते. त्यामुळे राहून जातं. आणि हे बघा याचे काय उद्योग चालू इकडे. पर शिवाय ना माझा इतका उद्योगी किडा आहे ना, काही ना काही करतच राहतो. ठीक आहे चला आता मी आवरून घेते आणि पुन्हा तुमच्याशी भेटते. हा, त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. फायनली आजची सगळी कामं आवरली आणि नेहमीप्रमाणे जेवताना व्हिडिओ घ्यायचं मी पुन्हा विसरून गेली, कारण खूप सारी धावपळ होऊन जाते. आणि पोर इतके वैतागतात त्यांना त्यांचे पप्पा आल्यावर. काय ओ बाबले, गाडीला चाबी लावली का? चाबी. आणि तुमची फाईल टक्क्याने पळणार आहे का पुढे? नाही. मग कुठे जाणार आहे? पेट्रोल लागलं तिला. आणि केव्हाचा माझा शिवाय तेच उद्योग करतोय. मध्ये पुन्हा वेगळं काहीतरी खेळायला लागून गेला. मग पुन्हा जेवण केलं, सगळं झालं आणि आता पुन्हा घेऊन बसलाय तो पुठ्ठा. पुठ्ठा काय कापलं जात नाही का भाऊ? किती बिझी बाई माझं शिवाय, किती बिझी. काय उद्योग आहे? म्हणजे ती ड्रॉइंग करून ती फाडणार आहे का? आणि याचा मास्क कंप्लीट झाला का उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की दाखवते. होईल ना रे? म्हणजे आम्ही आज आहे शुक्रवार, तर शनिवारी. काय हो काका? पाऊस सुटला? कसा पाऊस येतोय आपल्याकडे? कशा पाऊस आहे? जोलात.
आणि आता अचानक इतका पाऊस सुटला, इतकं वादळ आहे. अरे बघितलं बाहेर चालले तुमची. गेले, परत बाहेर चालले गेले पप्पा. हा ना, आणि इतकं पाऊस आहे बापरे. कस काय अचानक. आणि आज दिवसभर पाऊस नव्हता बरं का, उघडला होता आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. आणि शिवाय माझा काल म्हटलाच होता का रे शिवाय, की आज पाऊस आहे उद्या पाऊस नाही राहणार. फिश आवडला का मग? कोणतं फिश? पप्पांनी आणले होते ते, जे खाल्ले आता तोंडामध्ये ते फिश. मग भारी होतं म्हणे. यांना बोलायला पण जड आहे सगळ्यांना. मम्मा फिश भारी आहे ना? छान छान आहे ना? बघा काय उद्योग चालले. फाईल लक्ष तोडून टाकलं मग. अच्छा. आणि ना उद्या आणि परवा आता माझ्या पोरांना सुट्टी आहे, तर तुम्हा सगळ्यांना आहे ना, या दोघांनी शूट केलेला ब्लॉग खूप आवडला. त्याच्यामुळे उद्याचा ब्लॉग पुन्हा माझं शिवाय शूट करणार आहे. हो ना रे शिवाय? काही टॉपिक आहे सांगणार आहे का डायरेक्ट त्यांना सरप्राईज आहे? इकडे बघून तर बोल 2 मिनिटं. जोरात बोल, त्यांना कळत नाहीये. सरप्राईज आहे का? त्याचं ना कधीच चाललेलं होतं, मम्मी आपण आहे ना ब्लॉग शूट करू, मी शूट करेल, मी शूट करेल. कुठे? इथं बघ त्या ड्रॉवरला आहे का, चेकबुक ठेवतो तिथं बघ. ती दुरुस्त काढली. मग मोठी कुठे गेली? बिचारा माझा शिवाय थकला कापून कापून. ते कापतच नाही, केव्हापासून ट्राय करतोय मी. अरे ती नवी कैची बेटा. तिकडे बघ बरं ड्रॉवरला आहे का. थांब बरं. तिथं अजिबात म्हणजे काहीच कामाची नाही. कामाची आहे का ती? थोडीफार आहे ना. जुनी वस्तूच कामात आली. काय? अच्छा. बरं मग आज स्कूलमध्ये काय शिकवलं? 1 2 3 गो शिकवलं? काय शिकवलं मला सांगा स्कूलमध्ये? ABCD? चला जाऊ दे, आज काय माझ्या पोरांचा बोलायचा मूड दिसत नाहीये, ते त्यांच्याच कामात बिझी आहे. काय बिलकुल नाही ते बघा. आणि ना आज ब्लॉग सुद्धा शूट नाही झाला. ऐन संध्याकाळी मला शिवायने आठवण दिली, तेव्हा मी पोरं घरी आल्यावर ब्लॉग बनवायला बसले. काय पण तू हेच सांगितलं होतं. आता माझ्या मागे कामं कमी का शिवाय? इतके कामं असतात ना, त्याच्यामुळे आठवणच नाही. म्हणजे जेमतेम मी घरी एकाला सोडलं का अर्धा पाऊण तास घरी राहत असेल, त्यात पण आपले नेहमीचे कामं करा, हे करा ते करा, पुन्हा जा स्कूलला जा, ट्युशनला जा, इकडे जा तिकडे जा, बस तेवढंच चाललेलं आहे माझं सध्या. त्याच्यामुळे ना मला ब्लॉग काय टॉपिक करू ते पण सध्या डोक्याच्या बाहेरच जात आहे आणि काही समजतच नाहीये. हो ना रे? पाहायचं काय चाललंय. जाऊ दे चला. मम्मा इकडे बघ, त्यांना म्हण आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. नाही तू बोल, आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आणि इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास कोणीतरी या ना. नुसती नोटंकी किडे माझी, नुसती नोटंकी, आगाऊ नोटंका किडा आहे माझा नुसता. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, छान छान कमेंट्स करा, आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम माझ्या चॅनलवर आला असाल आणि व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आमच्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया. बाय. गुड नाईट.